महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। गेली 10 वर्षांपासून आपल्या 24 तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊली ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्रसामुग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार। सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग, मेडिसिन विभाग, मेंदू मनके विकार विभाग, जनरल सर्जरी विभाग, स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, अंतरुग्ण बाह्यरुग्ण विभाग, सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस, डिजिटल एक्स-रे, कॉम्प्युटरायझर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, जलद ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध। आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर। संपर्क डॉक्टर महादेव वाणी, डायरेक्टर माऊली हॉस्पिटल आळेफाटा 99 70 96 22 59 व 88 88 73 14 14। संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द मधील गावठाणातील क्रमांक 1 या अंगणवाडीतील 6 ते 3 वर्षाखालील बालकांसाठी शासनाकडून पुरवण्यात आलेला पोषण आहारच निकृष्ट दर्जाचा असल्याची घटना शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली आहे। त्यामुळे ग्रामस्थ चांगले संतप्त झाले होते। या आहाराचा पंचनामा करून थेट पुरवठादारावरच कारवाई करण्याची मागणी केली जाते। तसेच हा पोषण आहार घेण्यास देखील नागरिकांनी नकार दिलाय। जांबूत खुर्द येथील गावठाणातील क्रमांक 1 ची अंगणवाडी असून तसेच या अंगणवाडीतील 6 ते 3 वर्षाखालील बालक तसेच गरोदर व स्तनदा मातांसाठी शासनाकडून बंद पाकिटात पोषण आहाराचा पुरवठा करण्यात आला होता। सदर पोषण आहार जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून अंगणवाडीसाठी पुरवठा केला जातोय। मात्र जांबूत खुर्द येथील गावठाणातील या अंगणवाडीतील पुरवठा करण्यात आलेला पोषण आहार अक्षरशः निकृष्ट दर्जाचा असल्याचं निदर्शनास आलंय। याबाबतची माहिती उपसरपंच सुभाष डोंगरे यांना कळताच त्यांनी थेट अंगणवाडीत धाव घेतली आहे। पोषण आहाराचे पाकिट तोडून पाहिले असता त्यात गिठाळ्या व बुरशी लागल्याचे आढळून आले। यावेळी पोषण आहाराचे पाकिट पाहिले असता त्यावेळी मुदतीची तारीख देखील संपलेल्या दिसून आल्यात। तसेच काही पाकिटांवर तारखा देखील नसल्याचे वास्तव समोर आलंय। याबाबतची माहिती तातडीने उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी अधिकाऱ्यांना फोनद्वारे कळवली। त्यानंतर प्रभारी प्रकल्प अधिकारी कल्पना अंधुरे, सुपरवायझर मीना गोरखा यांनी तातडीने या अंगणवाडीत धाव घेतली आहे। यावेळी त्यांनी देखील आहाराची पाहणी केली असता अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला ग्रामस्थांसमक्ष सदर निकृष्ट दर्जाचा आहाराचा पंचनामा केलाय। त्याचबरोबर पोषण आहारातील काही नमुने तपासणीसाठी नगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी कल्पना अंधुरे यांनी दिली आहे। या दरम्यान अंगणवाडीसाठी जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून शासनाच्या वतीने पोषण आहाराचा पुरवठा केला जातोय। मात्र पुरवठा करत असलेला पोषण आहारच निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आलंय। गेल्या काही दिवसापासून हा प्रकार घडत असून याच्याकडे कुणीही लक्ष दिले नाही। त्यामुळे बालकांसह स्तनदा गरोदर मातांच्या जीवाशी चाललेला खेळ हा संतापजनक प्रकार आहे, तर त्यांचे आरोग्य धोक्यात आले। त्यामुळे संबंधित पुरवठादारावर कारवाई करत सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, संगम। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।